दादासाहेब बास. बास करा दादासाहेब. विकून दे त्याला बाहेर. थांबा थांबा हे सगळं प्लीज. दादासाहेब या माणसाला मारून तुम्ही तुमचा आप घालवू नका. रामपुरे आहात तुम्ही. आणि ह्याला मारून काय होणार आहे? माझ्या आयुष्याचे भोग होते ते संपले. आणि आपण एक गोष्ट विसरतोय. हा कसाही असला तरी आपल्या सुनेचा मीराचा बाप येतो. सोडा त्याला. मंजिरी, या असल्या माणसाला क्षमा नाही. प्लीज मी हात जोडते. बाज करा हे सगळं. बाज करा प्लीज. पाहिलत मीरा, बाबा आईंना इतकं वाईट बोलून सुद्धा आई म्हणतायत त्यांना माफ करा. याला म्हणतात मनाचा मोठेपणा. माझे बाबा काहीच चुकीचं करणार नाहीत. मामी, हा नाग आहे नाग. ह्याला ना चांगला ठेचून काढला पाहिजे. अजित, माझ्या बाबांबद्दल एक शब्दही बोलू नकोस. वाग वा मीरा, तुझ्या बापाला अडव ना आधी. माझा माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. ते कधीच काही चुकीचं बोलणार नाहीत. आई असं कधीच करणार नाही. दिवा नष्ट झालाय पण माझ्या अडचणी कधी नष्ट होणार? मी कधीपर्यंत असं शक्तिहीन राहायचं? नाही, तू शक्तिहीन नाहीस. ती शक्ती तू तुझ्या गळ्यात घालून फिरतेस. पण माजरी, याचा काय उपयोग आहे? जोपर्यंत मनुष्य आणि आत्मा यांची जोडी तुटत नाही तोपर्यंत आपण मीराला नाही मारू शकत. अजित, बघतोस काय? उचलून फेकून दे त्याला बाहेर. बाबा, बाबा, हो करा बाहेर. बाबा, बाबा, बाबा उठा. बाबा, तुम्हाला किती लागलंय? रक्त येत आहे. जाऊ का? दादासाहेब, ही बाई आहे ना, दिसते तशी नाही. बाधा आहे, बाधा. घात करणार, या घराचा घात करणार ही बाई. घात करणार, या घराचं दुर्भाग्य आणणार. सावध राहा सगळ्यांनी. अजित, ऐकत काय बसलायस? काढ त्याला बाहेर. अजित, माझ्या बाबांना हात लावायचा नाही. मीरा, सोड. येणार, दुष्ट शक्ती परत येणार. बाबा, आता घात होणार, घराचा घात होणार. बाबा ऐका, तुम्ही आता घात जा. करणार. मी तुम्हाला भेटायला येते नंतर. परत येणार नाही. ही बाई घात करणार रे बाबानो. सावध राहा, सावध राहा. जा आणि परत या घरात पाऊल ठेवू नका. अनर्थ होणार, अनर्थ होणार. वेदाचे बाबा, तुमचं चुकतंय. माझे बाबा कधीच खोटं बोलू शकत नाही. मीरा, माझी आई सुद्धा कधी खोटं बोलणार नाही. आणि तुझे बाबा आहेत म्हणून त्यांना सोडलं.
नाहीतर रामपूर यांच्या घरात येऊन माझ्या आईवर असले आरोप करणाऱ्या व्यक्तीला मी जीव. चल. मीरा, बाबांनी इथे यायला नको होतं. त्यांनी आईंवर खूप चुकीचे आरोप केलेत. काही झालं ना तरी सुद्धा माझे बाबा असा आरोप कोणावर लावणार नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला? आई चुकीचे आहेत. मीरा, लहानपणापासून बघतीये मी त्यांना. त्या अनाथ आश्रमात त्यांनी मला लहानाचं मोठं केलंय. अथर्व आणि अनन्या सावत्र मुलं असताना सुद्धा त्यांना स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त जीव लावलाय. मी अनाथ होते अगं. मला अथर्वची बायको आणि स्वतःची सून म्हणून या घरात आणलं त्यांनी. ती माया, तिच्याशी तर काही संबंधही नव्हता त्यांचा. फक्त माझी मैत्रीण आहे म्हणून माझ्या शब्दाखातर तिला या घरात जागा दिली त्यांनी. त्या चुकीचं वागू शकतात. मीरा, माझा आईंवर पूर्ण विश्वास आहे. तसं असेल ना तर माझा सुद्धा माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. लोकांना वाटत असतील ते वेडे, पण मला नाही वाटत. आणि हो ताई, त्या मांत्रिकापासून बाबांनीच तुला वाचवलं होतं. हो, वाचवलं. ते मी अमान्य करतच नाहीये, पण म्हणून त्यांनी आईंवर असे आरोप करावे हे मला पटत नाहीये मीरा. आणि मुळात ते मायाने केलं होतं, आईंनी नाही. तुला बाबांची बाजू पटत नाही तर ह्यात तुझा दोष आहे. आणि बाबांच्या प्रेमाखातर जर तुला सत्य दिसत नाही तर हा तुझा दोष आहे. मंजिरी, जिंकलीस तू, जिंकलीस तू. मनुष्य आणि आत्म्यामध्ये मनभेद सुरू झालेत. जिंकलीस तू.